चालेल पुरा क्षणी वेडला। ओके, तर नमस्कार भावनो, अशा पद्धतीने व्हिडिओ आपण अलाइट मोशनमधून बनवू शकतो. अशा पद्धतीचा व्हिडिओ सोपा आहे. व्हिडिओ जे असणार आहे ते तुम्ही पूर्ण बघा. कशा पद्धतीने एडिट करणार. सुरुवातीला बीट मार्क, सेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता बघा काय करायचं आहे. या ठिकाणी बीट मार्क आपली असणार आहे, ओपन करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सुरुवातीला 226 यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ऑल मटेरियलमध्ये दिलेले व्हिडिओ किंवा तुमच्याजवळ स्वतःचे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. सुरुवातीला व्हिडिओ अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. सॉरी, हे जे व्हिडिओ असणार आहे आपण या ठिकाणी सुरुवातीपासून ॲड करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल कट करून टाकायचा आहे. तसा एक्स्ट्रा पार्ट नाही, पण नंतर पुन्हा प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व जे इमेज असणार आहे ॲड करून घ्या. चला मी ॲड करून घेतो. ओके, बीटनुसार आपण क्लिप या ठिकाणी ॲड केलेल्या आहे व्हिडिओच्या. ठीक आहे. तुम्ही इमेजेस पण वापरू शकता, काही विषय नाही. बट तुमच्याकडे अशा पद्धतीने व्हिडिओ असेल तर ते खूप चांगलं असेल. आता त्यानंतर हे जे व्हिडिओ असेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घ्या, म्हणजे आपली लिरिक्स या ठिकाणी दिसून जाईल. आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. त्याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इन्स्टॉल करा. त्या ॲपचं आपल्याला पुढे काम पडणार आहे. आता काय करायचं आहे, बरोबर 2:26 यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी वरी एक्सपोर्टचं बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट फॉर्म ॲज PNG होते टिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं जे सेव्ह करून घ्यायचं आहे इमेज, अशा पद्धतीने इथून क्लोज करायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट फॉर्म ॲज PNG एक्सपोर्ट. ठीक आहे. अशाच पद्धतीने जितके पण आपण क्लिप ॲड केली असणार आहे सर्वांची इमेजेस अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी सेव्ह करतो. ठीक आहे. ओके, या ठिकाणी मी तिन्ही पण इमेजेस सेव्ह केलेले आहे. ओके, तर आता भावनो आपण जितके पण इमेजेस सेव्ह केले असणार आहेत त्या सर्वच आपल्याला त्या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी मी हे जे ॲप्लिकेशन वापरत आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही तुमच्या मर्जीनं कुठून पण बॅकग्राऊंड कशा पद्धतीने तुम्हाला रिमूव्ह करता येत असेल तर करू शकता. जर ही ॲप्लिकेशन वापरत असेल तर बघू शकता या ठिकाणी काहीतरी तुम्हाला एक पान दिसत असेल. जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. खूप HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड याचं आपलं रिमूव्ह होऊन जाते, त्यामुळे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी ॲड इमेजवरती क्लिक करायचं आहे. आपल्या गॅलरीमधून इमेज ॲड करून घ्यायचं आहे. थोडीशी या ठिकाणी प्रोसेस होईल आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. ओके, बघू शकता खूप भारी बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. इथून आपण सेव्ह करून घ्यायचं आहे. सेम आता अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, या ठिकाणी तिन्ही पण इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. ओके, तर या ठिकाणी मी तिन्ही पण इमेजचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेलं आहे. पुन्हा अलाइट मोशनमध्ये येऊन जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि हे जे इमेज असेल प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केले ते इमेज फोल्डर ओपन करायचं आहे आपल्याला. ओके, बघू शकता या ठिकाणी हे जे इमेज असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. नंतर हे इमेज अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवून घ्या. एक्स्ट्रा पार्ट इथून अशा पद्धतीने बरोबर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपण ठीक आहे अशा पद्धतीने ओके इतक्यात ठेवूया, जेणेकरून भारी दिसेल आपल्याला. ओके, त्यानंतर सोपं असणार आहे. आता हे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं असणार आहे तर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपला इमेज थोडासा पण चेंज नसणार आहे, बघू शकता. ओके, तर आता आपल्याला करायचं काय, या इमेजवरती क्लिक करा तुम्ही. आपला हाच इमेज आहे का एक वेळेस चेक करू द्या. ओके, हाच आहे. तर आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी इमेजवरती क्लिक करा. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी XYचं ऑप्शन असणार. या ठिकाणी की फ्रेम ॲड करायचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी की फ्रेम सुरुवातीला न्यायचं आहे, सॉरी या ठिकाणी शेवटला. त्यानंतर इमेज अशा पद्धतीने या साईडला मूव्ह करा तुम्ही. हे की फ्रेम उचलून स्टार्टिंगला ठेवून द्या. इथे यायचं आहे आणि आपल्याला इथून तुम्ही अशा पद्धतीने याला करू शकता. ठीक आहे. ओके, हे खूप बढिया असेल. अशा पद्धतीने तुम्ही हे कर्सर करू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण एक डायरेक्शन ब्लरचा आपण इफेक्ट वापरूया. त्यासाठी ब्लरमध्ये क्लिक करा. ओके, या ठिकाणी डायरेक्शन ब्लर घेऊया. स्टँडर्ड सेटिंग सिलेक्ट करून घ्यायचे आणि याची सेटिंग 15% खूप जास्त होईल. आपण या ठिकाणी 5-6 ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके, 5 ठेवून घ्या, काही विषय नाही. अशा पद्धतीने
बघू शकता हे खूप भारी असणार आहे आपल्या. ओके, इतकं झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आता हे इमेज या ठिकाणी इथून तुम्ही कॉपी लेअर करून घ्या. इथे यायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. हे जी इमेज असणार आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्या. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघू शकता हा जे आपला इमेज असणार आहे, तर या इमेजमध्ये क्लिक करून कल्याण फिल्ममध्ये जायचं आहे. या नावावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे इमेज असणार आहे सिलेक्ट करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज या ठिकाणी येऊन जाईल. सेम पद्धतीने इथे येऊन आपल्याला अशा पद्धतीने इथला पण इमेजेस ॲड करून घ्यायचं जे की हेच असणार आहे. ऑलराईट, तर या ठिकाणी बघू शकता आपले खूप भारी झालेलं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके, इतकं झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. जे सेक इफेक्ट असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आता या इमेजमध्ये क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या. बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा बीट मार्कला ओपन करायचं आहे आपल्याला. आणि बघू शकता आता या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी जे आपला व्हिडिओ असेल या व्हिडिओला तुम्ही हा जी इफेक्ट असणार आहे पेस्ट करणार. ओके, जेणेकरून आपल्याला खूप भारी दिसेल अशा पद्धतीने. ठीक आहे. सेम आता या पण इमेजेसला तुम्ही तिन्ही पण इमेजेसला आपले का जे व्हिडिओ असेल पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, पेस्ट करून झाल्याच्या नंतर खाली यायचं आहे. जे ग्रुप एक मी तुम्हाला दिला असणार आहे असं लॉंग प्रेस धरायचं आहे, सर्वात वरी घेऊन जायचं आहे. ग्रुपवरती क्लिक करा, वरी 3 डॉटवर जाऊन अनग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर आपल्या या ठिकाणी HDRचा इफेक्ट पण खूप भारी लागलेला आहे. आणि या ठिकाणी मी जे असणार आहे SB डेटास एडिटर नाव लिहिलं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं चॅनलचं किंवा तुमचं नाव देऊ शकता, काय विषय नाही. ठीक आहे. इतकं झालं, व्हिडिओ पूर्णपणे रेडी आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा. व्हिडिओ तुम्हाला 1080मध्ये हवा आहे या ठिकाणी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल फोनच्या गॅलरीत. सोपं होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.